नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. पुढे किती मस्त काढल्या बघा की आमचं अंबाबाईचं मंदिर हसूर मधलं म्हणजे आमचं ग्रामदैवत. दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या 9 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचे उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. तसंच आमच्या हसूरमध्ये सुद्धा करण्यात येतो. जवळजवळ पहाटे 3 वाजल्यापासून पूजा चालू होते बघा. गाभाऱ्यामध्ये मंगलमय आणि उत्साही वातावरण होते बघा. एकदम मन समाधान हो. आज गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 हे शारदीय नवरात्रीला सुरुवात हो. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक जण अनेक जण आपापल्या परंपरेने पूजा करत असतात, म्हणजे घटस्थापना करत असतात. घटस्थापना म्हणजे काय, आपले घट चांगले कसे आणि चांगले दाट कसे उगवतात हे सगळे. किती वाजता उठला? किती वाजता उठला? सकाळी पहाटे 3 वाजता. याचीच प्रतिकृती आमचे गुरु रघुगुरव यांनी तयार केली. कसा घालतात ही दाखवली, घट कसे उगवणार ही सांगायची बरोबर प्रतिकृती तयार केली. आमचा अंबाबाई मंदिरचा गाभारा आहे बघा. म्हणतातच की आपण मनोकामनेने जर पूजा केली आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतात. तर त्यासाठीच भक्त लोक जायत असतात देवळात. ती भारी अंबाबाईला सजवले बघा की वरून देवीचं रूपच आपल्याला समजतो. यात महत्वाचं सजवणंच आहे हो. त्यामुळे तर वातावरण मंगलमय आणि उत्साहित असतं. जवळजवळ 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून भाविक दर्शन घ्यायसाठी येत असते. पहाटे पूजा तेवढी मंगलमय. देवीला वटी भरल्या बघा. ही समोर तुम्हाला दिसते ती पालखीची मूर्ती आहे आणि ही पूजेची मूर्ती. साडी किती मस्त नेसवल्या बघा की. आणि समोरासमोर अंबाबाई आम्हाला दिसते ती पाषाण मूर्ती. ही हसूरमधल्या गुरुवारची पूजा आहे, बरोबर 3 ऑक्टोबरची. सकाळी सगळे भक्त दर्शन घ्यायसाठी येतात की अंबाबाईचं. ते महिला पण असतात आणि पुरुष पण असतात. हा सगळा अंबाबाईचा परिसर आहे बघा. सकाळची रेलचेल म्हणजे सकाळी शेताला जायची घाई, कुणाला देवाला जायची, कुणाला गप्पा मारायची घाई. जीवनच असं आहे सगळं. संघर्षमय जीवनातच आपण टिकायला लागते. आमची कारभारीन अंबाबाईच्या देवाला दर्शन घ्यायसाठीच गेलो. गावची पद्धत कशी आहे माहिती आहे का, त्यासाठी धान्य लागते अंबाबाई मंदिरातनं पत्रावळी आणि धान्य असे दिले जाते. त्याच्यावर वाटप चालू असते बघा. त्यासाठी आजी आल्या बघा घट घ्यायचं. अंबाबाई मंदिरचे गुरु म्हणजे रघुगुरव त्यांना देत आहेत धान्य. आणि 5, 7, 9 या प्रकारामध्ये धान्य असते बघा. कुणीकडे कशी पद्धत आहे तशी धान्य वापरतात. सगळे धान्य चांगल्याने टपोरी कडक असे होते. त्यामध्ये पोकळ थोडंफार धान्य पण असू शकते. त्यासाठी करायचं काय, एक वाटी पाणी घ्यायचं म्हणजे धान्य टाकायचं. धान्य ते वरतीच राहणार आणि कडक धान्य ती खालीच राहणार. धान्य ते आपण वापरायचं. चांगला येतो. आला घट आला की चांगले संकेत. आपला घट जेवढा जास्त चांगला उगवतात तेवढा आपल्या घराचे भरभराट होते. पिकाला बहार सुद्धा येतो. पिकं जोमानच हो. म्हणजे शेतकरी सुखी, आपला महाराष्ट्र म्हणजे आपला देश सुखी हो. तर शारदीय नवरात्री हिंदू सण आहे. भारतभर आदिशक्ती, पराशक्ती, सर्वेय देवी आणि देवी दुर्गा यांच्या 9 रूपामध्ये पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. नंतर स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.